गोंदिया जिल्ह्यात शाळा तपासणीच्या सकारात्मक अहवालाच्या बदल्यात 25,000 रुपयांची मागणी करणाऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। आता नेऊन द्यायच्या जात्रेला तिकडे हे असते पटकन घेऊन आणा त्याचं पाकिट भरून द्यायचं नाही तर मी तुमच्या शाळेत आलोच तर काही असं एवढ्या आहे ना मी एवढा हे करत आहो काही आहे का नाही त्याची हे माझ्यावर राहिले तर मी पटकन देऊन मग ठेवा आणा पटकन काही पगार ते यायचं आहे। या व्हिडिओमध्ये गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांना केवळ 5,000 रुपयांचे पॉकेट मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याचे दिसत आहे। या व्हायरल व्हिडिओमुळे गोंदियाच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे। हा व्हिडिओ खरा आहे की नाही हे शोधण्याचे आव्हान आता गोंदिया जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे। या संदर्भात गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही लाच मागितली नसल्याचे सांगितले। नमस्कार, मी अनिल चव्हाण, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती अर्जुनी मोद येथे कार्यरत आहे। कालपासून माझ्या बाबतीत एक व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहे। सदर व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य दिसून येत नाही। सदर प्रकरण मला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे। तर संस्था प्रतिनिधी राजे मेश्राम यांनी लाच मागितल्याचा दावा केलाय। 4 तारखेला चव्हाण साहेबांनी मला स्वतः फोन केलं की सर म्हणे आपण परस्टोल्याला जाऊन आपण शाळेची तपासणी करून घेऊ, तुमच्याकडे गाडी आहे तर गाडी घेऊन या। ठीक आहे सर म्हटलं, मी येतोय। मग गाडी सोबतच आम्ही परस्टोल्याला निघून गेलो। पूर्वी त्यांनी मला ऑफिसमध्येच 25,000ची मागणी केली की मी शाळेची तपासणी करायची आहे, तर मला 25,000 रुपये संबंधित विभागाला, म्हणजे हे आता अनुसूचित जमातीची जी चमू आली होती त्या चमूच्या खर्चासाठी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला खर्चाचं पैशाची मागणी केलेली आहे। त्यामुळे मला आजच पैसे नेऊन द्यायचे तर तुम्ही मला आज 25,000 रुपये द्या। साहेब म्हटलं माझ्याच्यानं 25,000 रुपये देणं जमत नाही आणि म्हटलं तुम्ही शाळेत चला, शाळेचं तुम्ही तपासणी घ्या, ज्या शाळेमध्ये काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या सांगा आणि त्रुट्या लिहा। तर ठीक आहे म्हणे, पण 25 नाही द्याल तरी चालेल म्हणे, पण 20,000ची त्यांनी मागणी केली। आल्यानंतर त्यांनी काही कागदपत्रावर रजिस्टरवर सह्या केल्या, शाळेमध्ये तपासणी केली। तपासणीमध्ये त्यांना समाधानकारक सर्व बाबी आढळल्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं। एवढं शाळेमध्ये समाधान व्यक्त असतानाही, काही त्रुट्या नसतानाही त्यांनी पैशाची मागणी करणे हे एक शिक्षण माध्यमामध्ये हे बरोबर नाही। त्यामुळे त्यांना मी काही पैसे देण्याचा, म्हणजे चला भा आता म्हणत आहेत, मी 5,000 रुपये त्यांना पाकिटात टाकले। पाकिटात टाकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की मीच सांगितलं त्यांना की इथं 5,000 आहेत, बाकीचे मी नंतर देईन। सध्या माझा 13 महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि मॅडमचाही पगार झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही पैसे नंतर देऊ। त्यांनी पैशाचा पाकिट खाली आपटून दिला आणि मी तुम्ही जा म्हणे, मी सही नाही करत म्हणे, पूर्ण असतील तर मी सह्या करतो म्हणे। ठीक आहे सर म्हटलं, मग मी तिथून निघून गेलो आणि नंतर पुन्हा 5-10 मिनिटांनी सर्व कर्मचारी ऑफिसच्या बाहेर गेले। तर मी त्यांना म्हटलं साहेब सह्या मारता की जाऊ मी? तर नाही म्हणे जाऊ शकता म्हणे तुम्ही। म्हणजे भ्रष्टाचार आहे हा शिक्षण विभागामध्ये, जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार मिटावा हीच माझी मागणी आहे आणि जो भ्रष्टाचार करत आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांना शिक्षा व्हावी ही माझी प्रथम मागणी आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या व्हिडिओची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। असा एक कारभार चव्हाट्यावर आला, त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी एका संस्था चालकाकडून 20,000 रुपयाची मागणी करतात, 5,000 रुपये ते देत आहेत। असं जर कोण करत असेल व्हिडिओ समोर आलेला कारवाई होणार का? तो व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू। चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास
गोंदियातील शिक्षण विभागातील आणखी काही गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। NTP न्यूज मराठी, गोंदिया।